तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि पापस्य अकर्ण कुशलस्य उपसम्पदा सचित्तपरियोदपनम् एतं बुद्धानुशासनम् साधु 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 नमामि ब्रह्मं नमामि संगम नमामि। कारण झूठा पैसा रूठा भाई समय समय पर काम आई। एक सुरुवातीला पाहायला असेल वसंत मेश्राम सर, जवादे साहेब, त्यांची पूर्ण कुटुंबीय, पूर्ण फॅमिली, सर्व लोक आपल्याकडे बघत होती, आजूबाजूचे लोक बघत होती, किती छान प्रकारे आपल्या रॅलीचा आधार व्यक्त करत होते। त्यांनी त्यांच्या घरातून आपल्याला पुढे गेल्यानंतर महाजन सरांच्या घरी त्यांची सून, त्यांच्या घरातले सर्व कुटुंबीय आपल्याला पुष्प अर्पित करत होती, आपल्याला सरबत देत होती, आपल्याला बिस्किट देत होती आणि सर्वांनी नमो बुद्धाय जय भीमचा नारा गात होती। अशा सन्मानपूर्वक आधार व्यक्त करत आपण पुढे सुद्धा दोन कुटुंबियातल्या मंडळीने आपला सन्मान केला। त्याचबरोबर आपण त्यानंतर आपल्या विहारापर्यंत गेलो, विहारापाशी सुद्धा आपल्या चांगल्या प्रकारे सन्मान आदर व्यक्त झाला। त्यानंतर पुढे आपल्या विश्वंभर कांबळे यांच्या घरी, त्यानंतर चंद्रकांत जमले आणि आपले नगराळे साहेब, म्हणजे जिथे जिथे ज्यांचा कुटुंब होता, ज्यांचे घर होती, ती सर्व मंडळी आपल्या आधार तिथ्याने सन्मान आदर तिथ्य करत होती। म्हणजे किती मंगलमय वातावरण पाहताना चालताना वाटत होतं, किती आनंद, किती आपल्या लोकांना आनंद वाटतो की माझ्या घरासमोर माझी मंडळी जात आहेत आणि ती माझ्या पंचशीलचा दुपट्टा गळ्यात आहे, पंचशील ध्वज हातात आहे, डोक्यात टोपी आहे आणि एकच नारा बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। जेव्हा या माहोलमध्ये आपण एकत्र मिक्स होतो, काही लोकांना वाटत असेल काय रॅली कशाची चालते, कुठचे लोक आहेत, परंतु जेव्हा त्या रॅलीमध्ये आपण मिक्स होतो, त्यात सामील होतो, तेव्हा त्याचा आनंद वेगळा असतो। काही लोकांना आनंद घ्यायचाच नसते, सर्व संपल्यानंतर यायचे किंवा रस्त्यात भेटायचं असतं। बुद्धाचा धम्म असा नाही, बुद्धाचा धम्म जीवबोधीच असतो, त्यात आतमध्ये सामील व्हायचं असतं। अशा मंगलमयी वातावरणामध्ये आपण आज ह्या धम्म रॅलीला माझ्या घरी आणलाय। आज ज्येष्ठ पौर्णिमा आहे, मंगल दिवस आहे, त्याचबरोबर आमच्या लग्नाचा सुद्धा वाढदिवस आहे। आमच्या लग्नाला 31 मे 1995 ला लग्न झालं। आज 31 वर्ष म्हणजे 30 पूर्ण होऊन 31मध्ये पदार्पण केलेलं आहे। हा सर्व एक सुयोग आहे। आपण सर्व मंडळी या धम्म रॅलीच्या निमित्ताने आहोत। आज उजाळाचा दिवस असावा, पौर्णिमामध्ये सर्व अंधाराला मुक्त करून प्रकाशमय होणे आणि प्रकाशमयाचं वातावरण आपल्याला निर्माण करून देणारा आजचा दिवस आहे। या दिवशी आज आमच्या या ठिकाणी
लग्नाचा वाढदिवस आहे, म्हणून मी आमच्या सहचरणी आमची सर्वांची लाडकी माईला विनंती करतो त्यांनी तथागताच्या बुद्धांना या प्रतिमेला आपण पुष्प अर्पण करावं आणि दीप प्रज्वलित करावं. चव्हाण सर ही फक्त किती लोक येणार सांगा, म्हणजे मेजरमेंट असेल तर मॅनेजमेंट होईल. मी म्हटलं बाकी 70 पर्यंत लोक येऊ शकतात, म्हणजे 50 ते 60 70 पर्यंत लोक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज या बाबासाहेब आंबेडकरांचा बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. आज अतिशय मंगलमय वातावरणामध्ये आणि घरोबा येण्यासाठी एक दुसऱ्याच्या घरी जाणं गरजेचं आहे. आणि एक दुसऱ्याच्या घरी जाण्यामुळे कुणावर कोणती अडचण येईल, काय समय येईल, काय सांगता येत नाही, परंतु आपण भाऊ याची जाणीव होते. भावाला भावाची जाणीव करून देणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी भावाच्या घरापर्यंत भावानं जाणं गरजेचं आहे, म्हणून आपण या धम्माला जोडलेलं आहे. धम्म म्हणजे काय? जशा प्रकारे फूल एक एक फूल असतं. ठीक आहे, ठीक आहे. हे आपली रॅली खूप सुंदर चालत आहे आणि ही 34वी रॅली आदरणीय सन्माननीय सुरेशराव पाटील अवधूत नगर हे आले आहे आणि ही त्यांची इच्छा आहे की या रॅलीमुळं जे प्रोग्राम राबवतात राठोड सर, म्हणून ते डॉक्टर राठोड सरांचं स्वागत करतील असे मी त्यांना विनंती करतो. मी तुम्हाला राठोड सर या सर या मॅडम राठोड राठोड मित्र सुद्धा सोबत राहतील. राठोड सर धम्म रॅली राबवतात म्हणूनच नाही, हा त्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे म्हणून मी स्वागत करायला खास योग्य आहे, चांगला आहे, अतिशय प्रेरणादायी आहे. पण विशेष म्हणजे त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि म्हणून मी 22 प्रतिज्ञांची त्यांना भेट देत आहे. उपासिका मालती रामटेके आणि वैशाली कांबळे, सुशीला रंगारी ह्या सुद्धा दिगंबरजी कांबळे सर हे सुद्धा राठोड सरांचं स्वागत करतील असे मी त्यांना विनंती करतो. विशंभरजी कांबळे या सर. छान, टाळ्याचा गडगडाट होत्या. टाळ्याला जीएसटी नाही लागत, फ्री मध्येच आहे टाळ्या, वाजवा. थँक्यू थँक्यू. किती अप्रतिम असं गिफ्ट देऊन राठोड सरांचं स्वागत केलं. हर्षल महाजन सर, हर्षल महाजन सर हे सुद्धा भुके देऊ राठोड सरांचं स्वागत करते. हर्षल महाजन सर श्री रमेश जी राठोड यांचं स्वागत होत आहे. विश्वंभरजी कांबळे
विश्वंभरजी कांबळे आणि वैशालीताई कांबळे हे सुद्धा येऊन राठोड स्वागताचं स्वागत करतील असे मी त्यांना विनंती करतो. जय भीम, जय 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 भीम. त्यामुळे आमचा सर्वांचा न कळत न सांगता आपण त्या धम्म बांधवाच्या या नात्याने दोघांच्या लग्नाच्या वाढदिवसांचा हा एक चांगल्या प्रकारचा आदरातिथ्य सन्मान केला. म्हणजे धम्म काय आहे तर धम्म ही एक जसं आपल्या प्रकारे इथे फूल पडलेले आहे, ते फुलं पडलेले फुलाला जर आपण अंगावर टाकलं तर फुल इकडे तिकडे कुठे जाऊ शकतात, पण फुलाला एका दोऱ्यात जर गुंतल्या गेलं तर माळ तयार होते आणि माळ झाल्यानंतर ती कोणाच्या गळ्यात टाकली सुशोभून दिसते. आपण बाबासाहेबांच्या गळ्यात माळ टाकली आहे, जिथे जिथे माळ टाकतो ती शोभते. तसं धम्म माणसाला जोडते, माणसाला जोडून तो एका शृंखलेमध्ये आणतो, एका दोऱ्यात आणतो आहे आणि एका दोऱ्यात आणल्यानंतर त्याला सुशोभित करण्याचं काम करतो आहे. आपण सर्व आज या धम्मामुळे सुशोभित झालो, या धम्माने आपल्याला इथपर्यंत पोहोचवलेलं आहे. आपण सारा धम्म 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 काय भानगड आहे हो? धम्म म्हणजे चांगलं जीवन जगण्याचा मार्ग. जो माणूस या मार्गावर जाईल त्याचा जीवन अतिशय मंगलमय होईल. म्हणजे मंगलमय वातावरण निर्माण करण्याचा दिवस हा धम्म आहे. म्हणून जो माणूस त्याच्या संगतीत राहील, जो कुटुंब राहील, जो परिवार राहील, जी माणसं राहील, त्या सर्वांच्या जीवनामध्ये बदल होईल. हा धम्माचं काम आहे. धम्माला ज्यांनी जाणलं, जो धम्माच्या मार्गी आला त्याचं कल्याण झालं. एकही उदाहरण नाही. बुद्धाकडे पाहिल्यानंतर बुद्धाच्या मार्गी एकदा काय झालं, तथागत बुद्ध अशाच प्रकारे धम्मदेशना देत होते. धम्मदेशना देत असताना काही भिक्षुगण रस्त्याने आला, काही मंडळी लोक त्या धम्मदेशना ऐकण्यासाठी आली आणि धम्मदेशना ऐकत असताना एक सुमित नावाचा भंगी झाडत होता. तो झाडझूड करत असताना रस्त्यावर येणाऱ्या प्रत्येकाला हात जोडायचा, नमस्ते घालायचं, कोणी त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. कोणी लक्ष नाही. कितीतरी लोक गेलीत, मोठी लहान सर्व मंडळी गेलीत, पण कोणी लोकांनी असं लक्ष दिलं नाही. काय झालं? अशा प्रकारची धम्माची देशना तथागत देत होते. तथागतांनी सांगितलं धम्म एक समंदर आहे. या समुद्रामध्ये कोणकोणत्या वेगवेगळ्या नद्या येतात. त्या नद्याला येण्यासाठी कधी बंदी नाही, पण जर नदी तरी या समुद्रात मिसळल्या गेली तर त्या नदीचं अस्तित्व विसरून त्याला समुद्राचं रूप येतं. अशा प्रकारे सांगत असताना आणि या धम्मामध्ये कोणी येऊ शकतं, कोणालाही कोणत्याही प्रकारची जबरदस्ती नाही. मग तो हे धम्मदेशना झाल्यानंतर तथागतांकडे येतो आणि तथागताला म्हणतो, तथागत मी या आपल्या धम्म संघात, आपल्या संघात येऊ शकतो का? तथागत म्हणाले, काही हरकत नाही, कोणी येऊ शकतात. ठीक आहे म्हणे, मी आपल्या संघात येतो आहे. संघात आल्यानंतर त्याला चिवर दिल्या गेल्या. चिवर दिल्यानंतर धम्माच्या संगतीत राहिल्यानंतर धम्माचा प्रभाव प्रचार त्या व्यक्तीवर पडतोय. आणि हे झाल्यानंतर 2 महिन्यांनी तथागत त्यांना विचारतात. काय विचारता? सुमित कसं वाटतंय? म्हणजे सुमित म्हणतोय की तथागत मी चिवर घेण्यापूर्वी मला कोणीच काही विचारत नव्हती. मी हात जोडून उभा राहत होतो, कोणी माझ्याकडे असं बघत नव्हतं. परंतु चिवर घातल्यानंतर मोठी माणसं, जी मोठी माणसं माझ्या समोर हात जोडतात, मला वंदामी बनते म्हणतात, माझा आशीर्वाद मागतात. ज्याच माणसाला तोच माणूस चिवर घालण्यापूर्वी, धम्माच्या संगतीत येण्यापूर्वी कोणी त्याला विचारत नव्हतं. आणि धम्माच्या संगतीत आल्याबरोबर जी मोठी मंडळी, मी जर रस्त्याने चालत असतो म्हणते, मोठी मंडळी जर रस्त्याने येत असेल तो कोणी असेल, गावाचा मोठा सरपंच असेल, मोठा मंडळी असेल, मोठा व्यक्ती असेल, तरी परंतु तो माझ्या समोर हात जोडतोय. म्हणजे चिवर मध्ये एवढी मोठी शक्ती आहे की तुम्हाला एवढ्या वेगळ्या माणसाला त्या ठिकाणी ती त्यापर्यंत पोहोचवते. म्हणजे ज्या सुमितला जात म्हणून रोग लागलेला होता, जातीच्या रोगाने तो ग्रस्त होता, जातीमुळे त्याला सर्व काही विषमतेचे चटके भोगावं लागलं, अतोनात दुःख भोगावं लागलं. अशा जातीतून मुक्त होऊन जेव्हा तो धम्माच्या मार्गी येतोय आणि धम्माच्या मार्गी आल्यानंतर मोठी मंडळी त्याचा सन्मान करते. एवढी मोठी शक्ती धम्मात आहे. आज आपण म्हणतोय जात जात जात. दररोज तुम्ही पेपर वाचता, ओबीसी लोक म्हणतात जातीची जनगणना करा, ओबीसी लोक म्हणतात जातीची जनगणना करा. जाती कोणत्या धर्मात आहे? त्याच धर्मात आहे ज्या धर्मांनी जात निर्माण केली. जर तो धर्म तुमची जातीची गणना करत नसेल, मग
जातीच्या आपल्या धर्माच्या रकान्यात निरंजली सोडून टाका त्या धर्माला. ज्या धर्माने आम्हाला आमची गणना होऊ देत नसेल, तो धर्म आम्हाला मानत नसेल, तर त्या धर्माच्या चौकटीत राहण्याचं कारणच नाही. म्हणून आमच्या ओबीसी बांधवांना ते सांगायचं आहे की आपल्याला जर त्या जातीतून मुक्त व्हायचं असेल, तर धर्म व्यवस्थेतून मुक्त व्हायचं असेल, तो धर्म व्यवस्था आपल्याला जर त्या स्थळात पोहोचत असेल, आपल्याला सुमित सारखं असं मंगलमय वातावरण निर्माण करू देत नसेल. एखाद्या व्यक्तीनं म्हटलं की आपण किती त्या धर्मात गेलो आणि त्यांना म्हटलं की आम्हाला त्या देवळाचं पुजारी बनवा, आमच्या हातून पूजा होऊ द्या. आज सुमितच्या हाताने इकडं परित्राण पाठ होतोय, सुमितच्या हाताने तो मंगलमय बुद्धाच्या चरणी पुष्प अर्पित करतोय. आणि जर आपण त्या धर्मात गेलो, त्या धर्मामध्ये आपल्याला त्या धर्माने सामील केलं, तर आपल्याला देवळाच्या काठावर उभं करत नाही. अशा प्रकारे विषमतेचा जो मार्ग आहे त्या ठिकाणी त्यांनी मुक्तीचा मार्ग स्वीकारावा. धम्माची काय गरज आहे? धम्म हा चांगला जीवन जगण्याचा मार्ग करतोय. आज आपण पाहतो की माणसाला आपल्याला ज्योतिबा फुलेंनी म्हटलं, विद्ये विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, सर्व अनर्थ एका अविद्येने केलं. म्हणजे शिक्षण किती महत्वाचं आहे. शिक्षण शिकल्यानंतर माणसाला बरं वाईट समजतंय, पण शिक्षणाचा दुरुपयोग पण होते. म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं, बुद्धिमान आणि विद्वानाच्या दोघांच्या डिफरन्स सांगितलं. बुद्धिमान माणूस नेहमी दुसऱ्याच्या कल्याणाचा विचार करतोय, नेहमी तो दुसऱ्यासाठी झसतोय, इतरांचं कल्याण कसं व्हावं. आणि विद्वान नेहमी माझं गाडी माडी साडीकडेच पाहतोय. किती शिकला असेल, किती मोठी त्याच्याकडे नोकरी असेल, किती मोठा पैसा असेल, तरी परंतु तो शिक्षणाच्या भरोशावर आपल्याला स्वतःलाच तो मोठा होण्याचा प्रयत्न करतोय. आता आपण पाहिलेला आहे जो नीटचं प्रकरण चालू आहे. नीट मध्ये किती 22 लाख विद्यार्थ्यांची खेळी खेळणारा जो शिक्षक मोठे गावकऱ्यांचं नाव घेतोय, मेरिट मध्ये आलेला असं त्याची वाहवाकी होती, येथे परीक्षा पास झालेला, परंतु शील नसल्यामुळे त्यांनी पुन्हा पैसे ज्या लोकांना मोठमोठ्या गोष्टी करत होता. हे विद्वानाचं काम आहे. विद्वान किती काही असला तरी तो आपलीच स्वतःचीच भरण्याचा प्रयत्न करतो आहे आणि बुद्धिमान इतराचा भला करण्याचा प्रयत्न करतो. सतत तो इतरासाठी झटतोय. हे अशी माणसं आज जगात आहे जी मोठ्या गर्जनेनी सांगत होती की ही नीट परीक्षा अशी आहे, ह्या परीक्षा अशी आहे, कशा आहेत, आणि ज्याच्याकडे शील नसल्यामुळे, म्हणून शिलांचं अत्यंत मोठं बळ आहे. एकदा काय झालं, तथागत बुद्धाकडे एक माणूस आला. आता प्रत्येक माणसाच्या घरात झगडा असते, बायकोशी, पोराशी, याच्याशी त्याच्याशी, काय करावं काही सुचत नाही. तर तो माणूस तथागताकडे आला. तथागताकडे आल्यानंतर काय म्हणते, ते म्हातारा माणूस होता की काय तथागत, घरात गेलो तर माझी सून, माझं पोरगं माझ्याशी बरोबरच वागत नाही, मला ते नको, मी एकटाच पोरासाठी मी एवढं काही केल्या गेलं, परंतु तो माझा वागतच नाही. सून तर म्हणते मला सासरा नकोच म्हणते घरात, आता मी जावं कुठं कोणाकडे, मला कोण काही मंगलमय वातावरण देतील, घरात मला बसा वाटत नाही, सून बरोबर नाही, पोरगा बरोबर नाही, खायला बरोबर देत नाही, घरांमध्ये बसायला बरोबर घरात बसावं असं वाटत नाही, बेचैन वाटतं. अशा बेचैन अवस्थेतून तथागत घरातून बाहेर पडतोय. घरातून बाहेर पडतो तर जावं कोणाकडे काही सुचत नाही. मग जावं मित्रमंडळीकडे जावं. मित्र बसलेले असतात, त्या मित्राकडे गेल्यानंतर मित्र माझी एवढी टिंगल करतात, तथागत एवढी टिंगल करतात, त्याच्यातही बसा वाटत नाही. तथागत जाऊ कोणाकडे, तथागत काय म्हणतात ते, आता जाऊ कोणाकडे, तेव्हा तथागत आपल्याकडे बोट लागतात. ज्या 85 दुपट्टे घातलेले त्यांच्याकडे जा. का बरं त्यांच्याकडे जा? आणि दररोज छोटस कार्यक्रम असलं की वंदना घेतात, कुठे लग्नात जायचं वंदना घेतात, मैत्रीतून आलं तर वंदना घेतात, कुठे आलं तर वंदना घेतात. वंदना घेतात म्हणजे काय, त्या गुणाचं वर्णन करतात, तसं बुद्धवान होण्याचा प्रयत्न करतात. बुद्धाला म्हणतात बुद्धम शरणम गच्छामि, धम्मम शरणम गच्छामि, संघम शरणम गच्छामि, बुद्धम शरणम गच्छामि. का म्हणतात, अशी बुद्धी मला दे, अशी बुद्धी मला दे, ज्या बुद्धीचा मानवाचा कल्याण होईल, ज्या बुद्धीमुळे माझा इतराचं कल्याण होईल, ज्या बुद्धीमुळे माझं कल्याण होईल. तो कल्याणी माणूस आहे, तो स्व कल्याण करून तुमचाही कल्याण करेल. अशा कल्याणी माणसाकडे जा. म्हणून ते कोणाकडे दाखवतात, आपल्याकडे. ही शुद्धी मध्ये गात आहे, शिलो संपन्न नारो सुपटीपन्नो वती पको. ते शिलवान माणूसच तुम्हाला तो मार्ग देऊ शकतो. तो शिलवान माणूस हा बुद्ध माणूस आहे. म्हणजे बुद्ध मार्ग येणारा तो माणूस शिलवान आहे. तो कोणाची लग्न करेल, त्याचा मुलगा कोणाचा बाप म्हणून तो चांगला आहे, कोणाची आई म्हणून चांगली आहे, कोणाची सून म्हणून चांगली आहे. ही चांगली निर्माण करण्याची फॅक्टरी कोण आहे, ती फक्त आणि फक्त बुद्धांचा संघ, बुद्धांचा धम्म आहे. म्हणून बुद्धाच्या मार्गी जो माणूस जाईल, म्हणून त्याला म्हणतात की तुम्हाला जर मंगलमय वातावरण निर्माण करायचं असेल, वयाची खेळणी नाही, वय कमी जास्त असतं, म्हातारा जवान पण चालतंय, पण जेवढ्या लवकर तुम्ही धम्माचं आचरण कराल, जेवढ्या लवकर धम्म तुमच्यात उतरेल, जेवढ्या लवकर तुम्हाला धम्म कळेल, तेवढी तुमची प्रगती झपाट्याने होईल.
काही लोकांना अर्ध्या वयात येतं, काही लोकांना म्हातारपणात येतं. म्हणून म्हातारपणात न येण्यासाठी सर्व म्हाताऱ्यांची जबाबदारी आहे की माझ्या नातवांच्या मध्ये बुद्धाचा धम्म यावं. बुद्धांचा म्हणजे धम्म म्हणजे आदर्श जीवन जगण्याचा मार्ग. काय आदर्श जीवन जगण्याचा मार्ग आहे? खोटा बोलू नको, हिंसा करू नको, बेविचार करू नको, चोरी करू नको आणि नशिले पदार्थ ग्रहण करू नको. म्हणजे जे पदार्थ ग्रहण केल्याने तुझा स्वतःचा अकल्याण होईल अशी कोणती गोष्ट तुझ्या हातून होऊ नये मी सांगितलं जातं. तुला ते सांगितल्यानंतर इथे काय सांगितलं तर तुला तुझं कल्याण करायचंय, तुला स्वतःला बदलायचंय. म्हणजे स्वतःला बदलण्यासाठी तुझ्या आईने उपवास केला तर तू बदलत नाही. तुला उपवास केल्या, तुझ्या बापाने उपवास केल्यानंतर, तुझ्या बापाने नैवेद्य केल्यानंतर, तुझ्या बापाने एखादी पूजा आखल्यानंतर आणि ती पूजा तुझ्यासाठी केली की आमच्याकडे करतात पोरग पास होते माय तुला मी बकरं कापलं या देवीचा त्या देवीचा, मग बकरं कापलं जाते पोरगीकडे पास होते. काही सकाळपासून त्या पोराच्या मागे लागलेली आहे पण पोरग काही पास होत नाही कारण आई फक्त करते उपवास. म्हणजे त्या कुटुंबामध्ये बाप, आता एक व्यक्ती माझ्याकडे आला, बाप कोणाला मानते तर ते समर्थ स्वामी समर्थाला, आई पण स्वामी समर्थाला मानते. मग दोघांचं स्वामी समर्थाकडे लक्ष आणि पोराकडे लक्ष काहीच नाही. पोरगा माझा डॉक्टर झाला पाहिजे. मग पोराचा मार्क विचारलं किती भेटले तर 52% म्हणजे. अरे कसे काय? तुम्ही तर त्या देवाला रात्रंदिवस भजत होते, त्या देवाची हे करायला पाहिजे होते. म्हणजे कोणताही देव धर्म कर्म तुमच्या कामी येत नाही. म्हणून तुमची वेळ तुमच्या मुलावर खर्च करा. जो बाबा म्हणते की तुम्ही पुढे घाबरू नका, मी तुमच्या पाठीमागे आहे, पाठीमागचा कधी पडेल याचा काही भरोसा नाही. पण आपला सेनापती, आपला नायक कसा पाहिजे? समोर पाहिजे. मी पुढे आहे, तुम्ही मागे राहा. म्हणजे जो सेनापती आपल्याला पुढे दिशा देतो आहे त्या सेनापतीच्या पुढे जायचं असेल. आणि धम्माचा माणूस हा, तुम्हाला अंगुलीमानची कहाणी माहित असेल. अंगुलीमानच्या कहाणीमध्ये सर्वांना माहित असेल की अंगुलीमान हा सर्व माणसाला मारतच होता आणि मारून तो आपल्या अंगुली आपल्या गळ्यात टाकत होता. ही गोष्ट जेव्हा तथागत बुद्धाला कळली, कारण राजा सुद्धा घाबरत होता. आता राजा घाबरत असताना तथागताला माहित झालं, तथागत त्याला भेटायला झाला. आता मला सांग, एखादा चोर असेल, गुंडा डाकू असेल, तो सगळ्या लोकांना मारतोय आणि त्या मारणाऱ्या माणसाला आपण जाऊन भेटायचं म्हणजे आपल्याला किती हे असेल. आता मला सांगा की तथागत बुद्ध त्या अंगुलीमानाला भेटायला जातात. अंगुलीमानची कहाणी कशी आहे? अंगुलीमान हा अहिंसक नावाचा, त्याचं नाव अहिंसक, चांगला मुलगा होता तो. एवढा चांगला मुलगा प्रत्येकाला वाटतं आपला मुलगा शिकावं म्हणून आपण काही गुरु पद्धती, गुरु आश्रमात पाठवतो आपल्या पोराला, आपण शिक्षणाची पाठवतो. तसंच त्याला शिक्षणात पाठवल्या गेल्यामुळे काय झालं, एकुलता एक मुलगा होता पण आदर्श चांगला मुलगा होता. तो एवढा चांगला मुलगा होता की त्या मुलांमध्ये सर्व जे काही त्यांचे शिष्य होते त्या सर्व शिष्यांमध्ये तो चांगला होता. त्या शिष्यांमध्ये चांगला असताना काय झालं की तो त्याच्या घरांमध्ये त्याचे संबंध चांगले वाढले. त्या गुरुची जी पत्नी होती ती त्याला काम सांगायची, ती त्याला आपल्या मुलासारखं काम सांगायची, मुलासारखं त्याला हे करायची. पण शिष्यामध्ये इतर पण शिष्य असतात, इतर शिष्याचं काही पटत नाही. त्याला वाटते नेहमी याला सांगत राहते आणि हे बरोबर नाही. मग त्यांनी काय चुगली सांगितली त्याच्या गुरुला की हा जो तुमचा शिष्य आहे की नाही अंगुलीमान अहिंसक, याचा तुमच्या पत्नी सोबत लफडा आहे असं सांगितल्याबरोबर गुरुला राग आला. आता गुरुनी करावं म्हणावं तरी कसं, कारण तो आई म्हणून त्याच्याशी राहत होता. गुरुनी मानत असताना काय करावं काय नाही. याची झाली शिक्षा पूर्ण. शिक्षा पूर्ण झाल्यानंतर आता ही जाणार, जाताना मग गुरु का म्हणतो, काय मला गुरुदक्षिणा देणार तू? गुरुदेव मागा तुम्ही जे म्हणाल ते. गुरुदेवाने ती दक्षिणा मागितली तेव्हा त्यांना सांगितलं की मला 1001 लोकांच्या अंगुलीची माला पाहिजे. अशा प्रकारे गुरुनी त्याला आज्ञा दिली. आता गुरुनी आज्ञा दिली, गुरुची आज्ञा पाळायची. म्हणून गुरुची आज्ञा पाळण्यासाठी तो गुरुच्या आज्ञेने गेला. गेल्यानंतर तो बलशालीच होता. अशा करता 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 त्यांनी 999 पर्यंत लोकांना मारल्या गेलं. शेवटी एकच अंगुली पाहिजे होती त्याला 1000 होण्यासाठी. त्यासाठी त्याची आई निघाली आणि इकडे तथागत बुद्धाला माहित झालं, तथागत बुद्ध निघाला. जेव्हा तथागत बुद्ध जात होते, मला सांगा की एखाद्या माणसाच्या मनामध्ये एखाद्याला जर आपला संघर्ष करायचा, झगडायचं असेल तर तेवढी ताकद आपल्याला पाहिजे. म्हणजे तथागत बुद्धाला माहित होतं की मी अंगुलीमानाच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देतो आहे. म्हणजे अंगुलीमान जर शक्तीने मला शक्तीने मी त्याला उत्तर देऊ शकतो, त्याला वाणीने उत्तर देऊ शकतो, मानसिकतेने उत्तर देऊ शकतो. म्हणजे तथागतांच्या मनामध्ये आधी स्वतःला आत्मविश्वास वाढवतो. म्हणजे बुद्धाला स्वीकारणे म्हणजे तुमचा आत्मविश्वास वाढवणे, आणि आत्मविश्वास वाढवल्यानंतर कोणतेही काम करण्यासाठी तुम्ही पुढे येता. म्हणजे त्याचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी काम तथागतांनी केलं आणि त्या अंगुलीमानाला
एवढा खुंखार अंगुली मानाला तथागताकडे येताना त्याला स्वतःलाच घाम फुटत होता आणि स्वतःचा घाम फुटून तो तथागत त्याला वाटलं एवढा मोठा व्यक्तिमत्व हा जाग्यावर हे मी धावत आहोत तरी तो म्हणतो थांब थांब आणि त्या तथागतानी त्या अंगुली मानाला प्रबोधन केलं, मार्गदर्शन केलं, सांगितलं. त्याला विचारलं तू हे का करतोय, कशासाठी करतोय? तो म्हणतो की हे माझं कामच आहे. त्याला एक छोटस उदाहरण दिलं. त्या झाडाची डाळी तोडायला लावली, डाळी ठस तोडून त्यांनी आणली, परत म्हटलं त्याला ती डाळी तिथे लावून दे. जर डाळी तुला तोडता येते, लावता येत नाही, कोणाचा जीव घेता येते, त्याला वाचवता येत नाही, तुला घेण्याचा काय अधिकार? म्हणजे कोणाचाही जीव घेण्याचा काही अधिकार नाही किंवा त्याच्या जीवनामध्ये प्रकाश पडला. जो डाकू असलेला खुंखार डाकू, त्यांनी कितीतरी लोकांना मारल्या गेलं आणि तो बुद्धाच्या संगतीत येऊन भिक्षू झाला. म्हणजे बुद्धाच्या संगतीत येण्यामध्ये धम्मामध्ये एवढी मोठी शक्ती आहे. कोणताही माणूस कोणत्याही वयामध्ये आपल्या जीवनाला बदल करू शकतोय, फक्त त्याला त्या दिशेने येणं गरजेचं आहे. हा मंगलमय वातावरण आहे, मंगलमय मार्ग आहे. जो जो मनुष्य आपण फेरी गाथा वाचली असेल त्या सर्वांना कळतं की बुद्धाच्या मार्गी जो जो व्यक्ती येतो, जो जो समाज येतो, जो जो परिवार येतो, ते परिवार कसं असतं, घर आहे, घरासारखे नाही तर नुसत्या भिंती, ते आहे प्रेम जिव्हाळा, नाही तर नुसती नाती. त्या घरांमध्ये प्रेम जिव्हाळा असतं, त्या घरांमध्ये ती नाती टिकवायची भूमिका असतं. त्या घरामध्ये जावं वाटतं, पाहा वाटतं, बोला वाटतं. असं घर आपल्याला निर्माण करायचंय. ते निर्माण करण्यासाठी आपण या धम्म रॅलीचं आयोजन करतोय. एक दुसऱ्याकडे जाण्यामागचा हा हेतू आहे की आपण एक दुसऱ्याकडे जावं, एक दुसऱ्याची ओळख करावी, एक दुसऱ्याची अडचण असेल, एक दुसरा कोणत्याही संकटात राहू शकतो, कोणाच्या कुटुंबिक संकटात राहू शकतात, बाजूचा पडोशी त्याला काही त्रास देऊ शकतो, काही आर्थिक अडचण असेल, कोणाला नोकरीची अडचण असेल, कोणाला शिक्षणाची अडचण असेल, काही शिक्षणाचे मार्गदर्शन लागत असेल. म्हणजे मार्गदर्शन अडचणी आपण सर्व दूर करण्यासाठी एक दुसऱ्याला मदतीला येऊ शकतो. म्हणून आपण या धम्म रॅलीचं आयोजन करतोय. म्हणून धम्म रॅली प्रत्येकाच्या घरी जावं, प्रत्येकाच्या घरी जाऊन एकमेकाची आपल्या दुसऱ्याचा दुसरा भाऊ व्हावं, अशाच प्रकारचा हेतू आपण घेऊन या धम्म रॅलीचं आयोजन करतो आहोत. आज ही धम्म रॅली माझ्या घरी आली आहे. दिवसेंदिवस आपली रॅली वाढत आहेत. येणारे लोक आपल्या रॅलीकडे पाहतात. ज्याच्या घरापासून येतं ते अंतकरणापासून 2 दिवसापासून कामाला लागतं की माझ्या घरी रॅली येणार, माझ्या घरापासून रॅली येणार, कमीत कमी रॅलीची सावली तरी माझ्या घरावर पडली, घरी चांगलं होऊ शकतं, ही भावना त्याच्या मनात येतं. कारण संगतीचा मोठा परिणाम होतो. म्हणून म्हणतात सत्संगती सदा घडू दे, चांगले शब्द काही पडू दे. आपण इथं चांगल्या संगतीत बसलो, आपल्या मनामध्ये कोणाचाही तिजोरा नाही, कोणामध्ये द्वेष नाही, कोणामध्ये क्लेश नाही. आपण एक दुसऱ्याला चांगलं वाढवण्याचा प्रयत्न करतोय. आपण पेरणी चांगली करतोय तर आपली बी बियाणं चांगलं होतील, आपलं येणारं भविष्य चांगलं होईल. हेच घडवण्याचं काम या धम्म करते. धम्माच्या मार्गे आपण सर्वांनी यावं हीच अपेक्षा करतोय. आज आमचा वाढदिवस आहे. आज आमचा वाढदिवस आहे एवढं तुम्हाला माहित आहे. त्याचबरोबर आमच्या कुटुंबाचा सुद्धा परिचय होणं गरजेचं आहे. एक माणूस वृद्ध होऊन चालत नाही, कुटुंबातली प्रत्येक माणूस वृद्ध झाला पाहिजे. का होतं की एखाद्याला शिक्षण खूप चांगली पुस्तकं आहेत, घरात पडली, एकटाच नवरा वाचतो, बायको वाचतच नाही, बायको वाचते, नवरा वाचतच नाही, असेनी चालत नाही. ते काय वाचलं त्या चिकित्सा झाली पाहिजे, त्याच्यावर बोलणं चालणं झालं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. नेमकं काय बाबा, एखादा पुस्तक वाचत असताना दोघांनी चर्चा करावं. तुम्हाला साधं सोपं उदाहरण, आता सावित्रीबाई फुले सिरियल चालू आहे. सावित्रीबाई सिरियल फुले पाडल्यानंतर तुमच्या मनात भाव निर्माण होतो, काय संघर्ष, काय अडचणी, किती अडचणीतून ती माऊली मार्ग काढते आणि तशाच प्रकारे ती याला मदत देते, साथ देते. आपल्या लोकांना मदत देते, त्याच्याकरता तिथे ज्याच्याकडे तिथेच आहे. आपल्याकडे मदत आहे, ती मदत करते. म्हणून आपण तिच्याकडून शिकायचं असते. कमीत कमी तुम्ही आपण चांगले होऊ शकता. म्हणून धम्माच्या संगतीत राहिल्यानंतर सागरा संगे नदी बिघडली, सागर रूप झाली. गुरु संगे शिष्य बिघडला, गुरु रूप झाला. आपण नदी संगे बिघडणारे सागर रूप व्हायचं. आपल्याला सागराचं रूप मिळायचं. म्हणून एक दुसऱ्याने आपण बदललं पाहिजे. घरातला एक माणूस बदलून चालत नाही. नवरा जात असेल, बायको दुसरीकडे जात असेल, घरात धम्म वातावरण निर्माण होत नाही. होत असेल त्याची चर्चा केली पाहिजे. असं तसं का, असं होते तसं का. जोपर्यंत तुम्ही प्रश्न निर्माण करणार नाही, जोपर्यंत तुम्ही एक दुसऱ्याला विचार नाही, तोपर्यंत तुमची शंका दूर होणार नाही. नवरा म्हणतो वेगळा, बायको म्हणते वेगळे, तर दोघांचं पटणार नाही. म्हणून कोणती चर्चा असेल, कोणताही विषय असेल, त्यासाठी एक दुसरी चर्चा होणं गरजेचं आहे. आता आमच्या घरामध्ये आम्ही धम्माचं वातावरण निर्माण करतोय, झालं पाहिजे. आमचं घर पाहून इतरांनी शिकावं. आमच्या घरातला दिवा टिम 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 होऊन ते बंद बुजून जावं. त्या दिव्याच काही अर्थ, ते दिव्याची ज्योत वाढली पाहिजे. घरातल्या आमच्या बायकोला आलं पाहिजे धम्म काय, मी सांगते. माझ्या बहिणीला वाटलं होतं मी सांगते, माझ्या भावाला वाटलं मी सांगते काय धम्म.
कारण मलाही माझी आयडिया क्लिअर झाली पाहिजे. माझी आयडिया क्लिअर नसेल तर मित्रांना काय सांग, करते बाबा म्हणून होते, येते बाबा म्हणून घेतो. काही जबरीनं घेतो, अडचणीनं घेतो, असं व्हायला नाही. धम्म कुणावरही जबरीचं नाही. हेही पश्चिम तथागत वृंदांनी सांगितलं, कुणावर कोणत्याही गोष्टी जबरदस्तीची नाही. प्रत्येकाने यावं, पाहावं, बघावं, ऐकावं, जर योग्य वाटलं तर. आणि विज्ञानवादी जीवन आहे हा, विज्ञानवादी जीवन. आता मी माईक मध्ये बोलतोय, तिथे जातात तुम्ही सारे ऐकता. हे कोणत्या देवाची करणी नाही, कोणत्या देवाची आपल्याकडे, कोणत्या देवानी छुमंतर केलेला नाही. आणि ह्या छुमंतर मध्ये सर्वात जास्त महिला बसतात. म्हणून महिलांची बुद्धीचा विकास झाला पाहिजे. आज जे बाबा आपल्याला दिसत आहे, खरात बाबा, भोंदू बाबा, सारे बाबा, हे महिलाचं शोषण करत आहे. प्रत्येक गोष्टीला बळी पडते, ती महिला बळी पडते. या बळीतून आपल्याला साऱ्याला मुक्त व्हायचं आहे. हे मुक्त होण्याचं काम आपला धम्मच करू शकतो. आणि धम्माच्या मार्गी जाणारी सर्व मंडळी ती कधी येते माणसं आपल्याला असं दिसत नाही की धम्माच्या मार्गी गेल्यानंतर त्यांचा नुकसान झालेलं आहे. धम्माच्या मार्गी आल्यामुळे त्यांचा फायदा झालेला आहे. असे फायदे करणारे ही धम्म मार्ग आहे. म्हणून आपण या धम्माचा प्रचार प्रसार करूया, जास्तीत जास्त लोकांचा प्रचार प्रसार करूया. आणि ही धम्म रॅली बद्दल चर्चा करावी, धम्म रॅली बद्दल विचारणा करावी. धम्म रॅली मध्ये काय लोक येत नसेल यावं. आमच्या महिला विनंती, त्याच्या मैत्रिणीला जोडावं, मित्राला जोडावं, सांगावं या आमच्या धम्म रॅलीत बघावं. खास तर की ज्योत से ज्योत लगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. एका दिव्याने दुसरा दिवा लागतो, दुसऱ्या दिव्याने तिसरा लागतो, तिसऱ्याने चौथा लागतो. एका दिव्याने टिमटिम करल्याने चालत नाही, त्यांनी दुसऱ्या दिव्याला लावलेलं असतं. ज्योतिबा फुलेंची त्यामध्ये ज्योतिबा फुले 4 मजली असं घर दाखवतात. 4 मजली घरांमध्ये याला म्हणतात, सावित्रीला म्हणतात. सावित्री काय करणार आहे? सावित्री म्हणते मी प्रत्येक मजल्यात पंक्ती लावणार आहे. म्हणजे प्रत्येक मजला अंधारात आहे. या धर्म व्यवस्थेमध्ये जी वर्ण व्यवस्था आहे, त्या वर्ण व्यवस्थेमध्ये 4ही व्यवस्थामध्ये आहे. या वर्ण व्यवस्थेमध्ये शिक्षणापासून सर्व अंधार कुठलीच आहे. प्रत्येकाला कामं वाटून गेलेली आहेत. त्या प्रत्येकाला काम देण्यासाठी मी एक पंक्ती लावते. एका पंक्तीमुळे त्या घरात उजाळा येतोय. घरात किती अंधार असेल, एक जर पंक्ती लावली, मेणबत्ती लावली, मेणबत्ती लावली तर घरात आपण उजाळा देऊ शकतो. उजाळा देण्याचं काम आपला धम्म करते. धम्माचा प्रचार प्रसार करणे आपली जबाबदारी आहे. सर्वांची विनंती आहे की धम्माला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावं. आज या ठिकाणी आपण धम्म रॅली घेऊन माझ्या घरी आला. माझ्या घरी येण्यामागचं कारण काय की तुमची आमची सर्वांचं ओळख व्हावं. माझ्या घरच्या मंडळीची तुमची आमची ओळख व्हावी म्हणून आमच्या कुशल संप्रदा सचित परियोदपणम् एतं बुद्धानुशासन धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मे लोके परं हितं न तावता धम्मधरो यावता बहुभासते यो च अपन्नी सुतवान् धम्मकारेण भजति सवे धम्मधरो होति यो च धम्मं मज्जति नाति मे शरणं अयं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सज्जवचेन होतु मे जयमङ्गलम् नाति मे शरणं वरम् धम्मो मे शरणं वरम् एतेन सज्जवचेन होतु मे जयमङ्गलम् नाति मे शरणं वरम् संगो मे शरणं वरम् एतेन सज्जवचेन होतु मे जयमङ्गलम् साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. जय भीम. सर्व उपासकांना जय. परियोदपणम् एतं बुद्धं शासन. याचा अर्थ असा होतो की मी कोणतीही पापचरण करणार नाही. मी कुशलांचा साठा करेल आणि हाच माझा धम्माचा आचरण आहे.
बुद्धाने सांगितलेलं आहे की कोणी जास्त बोलते म्हणून काही धम्मदर होत नाही. जो थोडाही धर्म आचरण करत असेल, तो प्रामाणिक असेल, तर तो धम्मदर होऊ शकतोय. माझे बुद्धाशिवाय कोणतेही माझे श्रद्धास्थान नाही, आश्रयस्थान नाही. माझे धम्माशिवाय कोणतेही आश्रयस्थान नाही, माझे संघाशिवाय कोणतेही आश्रयस्थान नाही. मी या स्थानाला माझे स्थान महत्व देतो आहे आणि या मार्गाशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही. हे माझा कल्याणी मार्ग हेच धम्मपाल गाथामधून आपल्याला संबोधित होते आहे. साधु साधु साधु. नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज़ चैनल न्यूज़ इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए, अनसब्सक्राइब कीजिए. हम मिलेंगे फिर. धन्यवाद.